नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभागाअंतर्गत अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी मित्रांनो परीक्षा नाही, थेट तुमची निवड केली जाणार आहे. तुमच्या गुणानुसार मुलाखत देखील होणार नाही. तर बघा मित्रांनो, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा निवड समिती सदस्य सचिव महानगरपालिका नागपूर यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, नागपूर महानगरपालिका NEHM डिपार्टमेंट जे आहे, ज्याला आपण NHM म्हणतो, त्यांच्या अंतर्गत आरोग्य विभागाअंतर्गत मित्रांनो ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कुठली पदं आहेत, काय पात्रता आहे, ऑनलाईन अर्ज करता येणार का, ऑफलाईन अर्ज मग कसा करायचा, ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NHM अंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. मनपा नागपूर अंतर्गत म्हणजे महानगरपालिका नागपूर अंतर्गत या ठिकाणी पाहू शकता 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मित्रांनो ही पदं जी आहेत भरली जातात. याच्यासाठी लास्ट डेट 29 जुलै 2024 सायंकाळी या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला अर्ज जे आहेत मित्रांनो करायचे आहेत. त्यासाठी अर्ज नमुना देखील त्यांनी दिलेला आहे. 22 जुलैपासून अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर बघा कुठली पदं रिक्त आहेत त्याची सर्वात अगोदर माहिती आपण बघूयात. 1 नंबरचं पद या ठिकाणी भरलं जात आहे ते म्हणजे स्टाफ नर्स. आता स्टाफ नर्ससाठी तुम्ही जर अप्लाय करायचं असेल तुम्हाला, तर इथं तुमची परीक्षा होणार नाही, थेट तुमची या ठिकाणी मार्क्सवरती निवड होणार आहे. जर तुम्हाला उच्च शिक्षण झालेलं आहे वगैरे ती संपूर्ण माहिती निवड कशी होणार आहे तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर या पदासाठी स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 20,000 पर मंथ इतका असतो. वयोमर्यादा तुमची या ठिकाणी वर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 आणि खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत या ठिकाणी असते. प्रत्येक कॅटेगरी वाईज पाहू शकता इथं वॅकेन्सी तुम्हाला मित्रांनो पाहता येतील. स्टाफ नर्ससाठी टोटल 13 वॅकेन्सी आहेत. ओपनसाठी 4 आहेत, SEB साठी 1, EWS साठी 2, OBC साठी 2, NTD, VJA, ST आणि SC साठी देखील वॅकेन्सी इथं पाहायला भेटतील तुम्हाला. या पदासाठी पात्रता तुमची GNM कोर्स जो मित्रांनो असतो तो झालेला तुमचा आहे किंवा BSc नर्सिंग झालेला आहे तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. दोन्हीपैकी कुठलाही एक कोर्स झालेला आहे तर अप्लाय तुम्हाला करता येईल. ANMसाठी सध्या वॅकेन्सी यामध्ये निघालेल्या नाहीत. ANMच्या वॅकेन्सी निघाले की तुम्हाला वेगळी माहिती दिली जाईल. तुम्हाला कुठल्या अजून इतर पदाबद्दल NHM मधील ही जी पदभरती होते त्याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या पदाची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. त्यानंतर पहा, दुसऱ्या नंबरचं पद या ठिकाणी भरलं जातं मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ. या पदासाठी देखील पाहू शकता एकूण 5 जागा भरल्या जात आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 17,000 स्टार्टिंग पेमेंट तुमचा असतो. या पदासाठी देखील परीक्षा होत नाही, थेट तुमच्या मार्क्सवरती निवड केली जाणार आहे. वयोमर्यादा सेम आहे, 18 ते 43 मागासवर्गीय उमेदवारांसाठी आणि 18 ते 38 खुल्या प्रयोगासाठी. याच्यासाठी पाहू शकता ST, SBC, ओपन या कॅटेगरींसाठी या ठिकाणी वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. तर याच्यासाठी तुमचं 12th पास म्हणजे 12वी पास प्लस DMLT तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. उच्च शिक्षण तुमचं झालेलं असेल तर त्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया या ठिकाणी नाही, थेट तुमची या ठिकाणी भरती होते. एक्सपिरियन्सची गरज नाही, एक्सपिरियन्सचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 5 वॅकेन्सी निघालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो 3 नंबरचं पद आहे शेवटचं औषध निर्माण अधिकारी, औषध निर्माता. या पदासाठी मित्रांनो मात्र एकूण 2च वॅकेन्सी आहेत. खुल्या प्रयोगामधून 2 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट 17,000 पर मंथ इतका असणार आहे. वय सेम आहे, 18 ते 43, 18 ते 38. याच्यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन फार्मसी त्यांनी मागितलेलं आहे आणि फार्मसी काउन्सिलकडील नोंदणी तुमची असणं अनिवार्य आहे. उच्च शिक्षण असेल तर तुम्हाला अजून जास्त प्राधान्य देखील याच्यामध्ये असणार आहे. तर बघा, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मित्रांनो प्रमाणपत्राची जी छायांकित प्रती आहेत त्याचे सेल्फ अटेस्टेड करून अर्ज कार्यालयात सादर करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याचसोबत म्हटलं ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज समकक्ष कार्यालयात सादर करावा. रजिस्टर किंवा डाकद्वारे कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर बघा, अर्ज ऑनलाईन देखील नाहीत, अर्ज पोस्टने देखील पाठवता येणार नाही, तुम्हाला ईमेलद्वारे देखील पाठवता येणार नाही. थेट तुम्हाला स्वतः जाऊन समकक्ष त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज जे आहेत सादर करायचे आहेत. तर अर्ज कुठं द्यायचे तुम्हाला? नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग पाहू शकता. आरोग्य विभागाची भरती ही तर आरोग्य विभाग 5व्या माळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन नागपूर
440001 या ठिकाणी मित्रांनो या पत्त्यावरती अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो याची परीक्षा होत नाही, तर प्रत्यक्ष मुलाखत देखील घेतली जाणार नाही. तर उमेदवारांची गुणांची विभागणी कशाप्रमाणे केली जाते पहा. कशी निवड तुमची होते, 100 मार्काचं तुमची लिस्ट लावली जाते. तर याच्यासाठी तुम्हाला जे शैक्षणिक पात्रता त्यांनी मागितले त्याच्यामध्ये जे मार्क्स असतात, क्वालिफाईंग एक्झाममध्ये मिळालेल्या अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे तुम्हाला त्याचे 50 गुण दिले जातात. जसं की पहा इथं त्याचं प्रोपोर्शन काढलं जातं गुणांच्या 50%चं. कशा पद्धतीने काढलं जातं पहा. उदाहरणार्थ तुम्हाला 60% गुण प्राप्त आहेत, त्याचे 50% प्रमाणे प्रोपोर्शन काढलं जातं. तर जसं की बघा 60% गुण आहे तुम्हाला, तर 60 गुणिले 50 भागिले 100, तर मग त्याचे 30 गुण तुम्हाला 60% असतील तर 30 गुण धरले जातील. मग या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त ज्यांना गुण आहेत शेवटच्या वर्षामध्ये तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या, ज्यांना 80%, ज्यांना 90% आहेत किंवा 70% आहेत, तर मग इथं तुमचा काय होईल, बदल होईल. तर याचे कमीत कमी 50 गुण या ठिकाणी धरले जातात. त्याच्यानंतर मित्रांनो पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता जी मागितले, तर संबंधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता विचारात घ्यावी. त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा 20 गुण भेटतात. कसे भेटतात पहा. 20 गुण मिळालेल्या गुणांच्या एकूण टक्केचे 20% प्रमाणे प्रोपोर्शन काढलं जातं. उदाहरणार्थ स्टाफ नर्स पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करून अतिरिक्त जर तुमच्याकडे BSc नर्सिंग ही अर्हता पूर्ण केलेली आहे तुम्ही, तर त्यांचे 60% गुण प्राप्त असतील तर त्याचं प्रोपोर्शन कसं काढलं जाईल पहा. 60 गुणिले 20 भागिले 100, मग त्याचे किती 12 गुण भेटतील. मग इथं तुम्हाला जी उच्च शैक्षणिक अर्हता आहे तुमची त्यामध्ये जास्तीत जास्त गुण तुम्हाला असतील तर उच्च शैक्षणिक पात्रतेचे तुम्हाला 20 गुण दिले जातात. त्याच्यानंतर पहा संबंधित पदासंबंधात तुम्हाला जर काय अनुभव असेल तर अनुभवाची प्रत्येक वर्षासाठी 6 गुण, म्हणजे यामध्ये खाजगी अनुभव देखील तुमचा धरला जातो. प्रत्येक वर्षासाठी 3 गुण, असे जास्तीत जास्त तुमचे 30 गुण अनुभवाचे धरले जातात. तर अशा पद्धतीने हे एकूण 100 गुणांच्या टक्केवारी काढून त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. तर याच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी पाहू शकता काय काय दिलेले आहेत. खाजगी व शासकीय अनुभव जो तुमचा असणार आहे तो ग्राह्य धरण्यात येईल. त्याचसोबत महाराष्ट्रामधील रहिवासी असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पाहू शकता अजून या ठिकाणी बाकीच्या अटी आणि शर्ती तुम्ही या जाहिरातीमध्ये वाचू शकतात. तुम्हाला या PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर याच्यासाठी मित्रांनो फीजबद्दलचा उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे. डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकतात. फीजबद्दलचा उल्लेख नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फीज भरायची गरज नाही आहे. तरी देखील एकदा तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून पहा. याच्यामध्ये फीजबद्दलचा उल्लेख आढळला असल्यास तुम्हाला भरावी लागणार आहे. एकतर फीज मग DD असते किंवा या ठिकाणी ऑनलाईन, परंतु फीजबद्दलचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी दिलेला नाही आहे. त्याचसोबत मित्रांनो काय काय डॉक्युमेंट पाठवायचे वगैरे सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. खाली तुम्हाला या जाहिरातीच्या शेवटी या ठिकाणी हा संपूर्ण अर्जाचा नमुना दिलेला आहे. इथं फोटो लावायचा आहे, संपूर्ण माहिती भरायची आहे शैक्षणिक अर्हतेची, काय अनुभव असेल तर ते देखील भरायचं आहे. आणि या ठिकाणी हा अर्ज नमुना जो आहे हाच अर्ज नमुना भरून तुम्हाला समकक्ष या ठिकाणी सादर करायचा आहे नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये. त्याचसोबत इतर महानगरपालिकेची अशा पद्धतीने आरोग्य विभागाची NHMची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व आपल्या पुढील अपडेटसाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचसोबत ऑफिशियल वेबसाईटवरती देखील नागपूर महानगरपालिकेच्या तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात पाहता येईल. इथं संपूर्ण अपडेट तुमचे ह्याचे लिस्ट लागलेल्या सिलेक्शन लिस्ट लागलेली सर्व अपडेट याच ठिकाणी तुम्हाला मित्रांनो पाहता येतात हेल्थ डिपार्टमेंटमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. धन्यवाद.